हायड्रोपोनिक म्हणजेच बिना मातीची शेती, ते आपण पाण्यामध्ये करू शकतो, वाळूमध्ये किंवा कोकोपीटमध्ये सुद्धा करू शकतो. यात काहीच नवीन नाही. फार पूर्वीपासून लोक ही पद्धत वापरत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाण्यामध्ये कोणकोणत्या भाज्या पिकवू शकतो याची माहिती पाहणार आहोत. आपण पालक, कोथिंबीर, हरभरा, मेथी, पुदिना इत्यादी भाज्या या पद्धतीने उगवू शकतो. चला तर पाहूया मग डिटेल प्रोसेस. तर पहिल्यांदा हरभरा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे व दुसऱ्या दिवशी तो सुती कपड्यामध्ये ठेवायचा आहे. म्हणजे काय होईल, जर्मिनेशन प्रोसेस लवकर स्टार्ट होईल. दुसऱ्या दिवशी ते हरभरे आपण खोल असलेले एक भांडे घ्यायचे आहे व त्यावर ते पसरायचे आहेत व त्याखाली दुसऱ्या भांड्यात पाणी घालून ठेवायचे आहे. पाणी घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे पाणी होल्समधून वर आले नाही पाहिजे. ते पाणी फक्त सीड्सला टेकले पाहिजे. ज्यांच्याकडे शेती नाही पण त्यांना फ्रेश ऑर्गॅनिक भाज्या खायच्या आहेत, ते या पद्धतीने भाज्या उगवू शकतात स्वतःच्या घरी. हे तिसऱ्या दिवशीचं शूटिंग आहे. तुम्ही पाहू शकताय खाली मुळे खूप छान डेव्हलप झालेली आहेत. वरतीही नवीन पालवी फुटलेली आहे. 3-4 पानं आलेली आहेत. खालील भांड्यातील पाणी दर 3 ते 4 दिवसाला बदलायचे आहे. म्हणजे काय होईल, मुळांची वाढ ही चांगली होईल आणि कोणत्याही प्रकारचे पेस्ट किंवा डिसीज आपल्या पिकावर पडणार नाही. हरभऱ्याच्या भाजीला ऊन आणि सावली असे दोन्हीची गरज असते. त्यामुळे वेळोवेळी आपल्याला उन्हामध्ये हरभऱ्याच्या भाजीला ठेवायची आहे. तुम्ही पाहू शकता किती छान ग्रोथ झालेली आहे. हे 15 दिवसानंतरचं शूटिंग आहे. मुळे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत आणि भाजी खूप छान पद्धतीने वेल डेव्हलप झालेली आहे. तुम्ही आता ही भाजी तोडून साग बनवण्यासाठी किंवा भाजी बनवण्यासाठी घेऊ शकता किंवा कापून घेऊ शकता. म्हणजे काय होईल की याची रिग्रोथ होईल व परत नवीन फांद्या तयार होतात. आमच्या तर घरी आज हरभऱ्याची भाजीच बनवणार आहोत आम्ही. तुम्ही पण हायड्रोपोनिक सिस्टीमद्वारे भाज्या उगवून पहा आणि कमेंट करून नक्की सांगा तुमचा अनुभव. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. Thanks for watching.